पुन्हा गोलंदाज रोशन समोर रोहित होंडोच्या बॅट मधून सुंदर रीतीने इनसाइड अँड आउट होऊन यावेळेस आपण पाहतो स्ट्रोक बाकीचंच येऊ शकतात, परंतु तुम्ही विकेट किती घेता याच्याकडे देखील लक्ष असतं. गोलंदाज पुन्हा एकदा जय तयार, लेफ्ट आर्म अराउंड विकेट. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा बऱ्याच काळ हवेत, क्षेत्ररक्षक खाली आहे परंतु त्याला दर दिशेला एक पुढे फ्लो देत आहे, ते खूप महत्त्वाचं असतं. आणि यावेळेस जयच्या देखील माध्यमातून ते तुम्हाला पाहायला मिळालं. तिसरा चेंडू जय, यावेळेस अतिशय सुंदर फटका ॲडजस्ट स्वतःला केलं होतं आणि कुठेतरी मात्र एक झेल सुटलाय. अतिशय सुंदररित्या हा फटका होता, परंतु एक झेलची नामी संधी हुकवलाय. पुन्हा एकदा प्रणय जय आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस हा फटका देखील पाहायला मिळतो बॅक टू बॅक. एक झेल सुटल्यानंतर रमाकांत जाधव साहेबांचं मात्र आपण पाहतोय ते शुभागमन होत आहे. मी सरांना विनंती करीन की रमाकांत जाधव सर की तुमची जागा मात्र आमच्या मुख्य व्यासपीठावर आहे, तुम्ही मात्र आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आणि खऱ्या अर्थ घेत असतो अर्थातच रोशन गोवारी सर हे देखील मात्र इथे आहेत, त्यांचं देखील शब्दफुलांनी सरचे हार्दिक स्वागत. रोशन गोवारी सर तुम्ही देखील या आणि आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. यस, आज षटकार चौकारांची आतिषबाजी करतायत साई. पुन्हा एकदा यावेळी सोंडो नावाचा एक देखणा आणि अतिशय सुंदर ब्रँडेड असा शट. प्रत्येक वर्षी काहीतरी ही स्पर्धा नवीन घेऊन येत असते. पुढच्या वर्षीची सूर्या प्रीमियर लीग याचा मात्र हंगाम असणार दिवाळीनंतर, म्हणजे फ्रेश क्रिकेट तुम्हाला ते पाहायला मिळेल आणि त्यामध्ये एकंदरीत 14 संघ तुम्हाला पाहायला मिळतील. यावरती स्पर्धा होणार. एकंदरीत सुरुवातीचं क्रिकेट ते असेल, कारण दिवाळीनंतर खऱ्या अर्थाने क्रिकेटला खूप जास्त एक सुरुवात होत असते. यावेळी रिव्हर्स स्विच क्या बात आहे होंडो. एकंदरीत आपण पाहतोय. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. राऊंड विकेट, राऊंड स्टंप्स. यावेळी पटका चांगला आहे, समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड कळून काढलाय आणि चेंडू मात्र येणार आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. चौकार 4. ग्रेट लाईनवर लेंथवर गोलंदाजी करायची आणि कित्येक विकेट्स त्यांच्या नावावर देखील राहिले. भारतासाठी खूप चांगलं क्रिकेट. यावेळेस अतिशय सुंदर चांगली गोलंदाजी, परंतु आपण पाहतोय नशीब इथे साथ देत नाही गोलंदाजाला. धावसंख्या मात्र आपण पाहतोय मिळण्याकडे जाणार आहोत. एका बाजूला किंग्स शिवाजी हा संघ पाहायला मिळतोय, तर एका बाजूला गावदेवी पोचाडे अनबीटन हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र आपण पाहतोय डीप पॉइंटला खेळाडू कोणी नाही, चेंडू मात्र निघून